तर नमस्कार मंडळी. तर आज आपण एकविरीला जाणार आहोत. एकविरीला म्हणजे आज पहिला दिवस असणार आहे आपला फार्म हाऊसला. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी एकविरीला जाणार आहोत. तर आज सकाळीच आपल्या मुलांची सोय म्हणजेच मच्छी वगैरे सर्व तयारी करण्यासाठी आम्ही आता लवकर उठलोत. मी आणि ललितांना आहे. अजून आम्ही ते काय आपल्यासोबत आम्ही शेताला आहे आमच्या इकडे एका कांदे गावाला. तिकडे म्हणजे मच्छी घेऊ तिथनं. पण कांदे गावात आलो मच्छी घ्यायला. मला तला दाखवतो. शेततल काका आहेत, त्यांच्या घराच्या मागेच तला आहे. मयूर घेते कुठला मासा एवढा. पोचा ना पोचा बघ. तिलापिया ना, ह्याला तिलापिया बोलतात. आपण ह्याला फंटूस बोलतात आणि कुरडू साईडला कटलं बोलतात. हां एवढी होतं ते लोक हे करून हां ते काढतात. मोठं मोठं त्याला पिशवी दे बघू. मोठं मोठं ताजा मावरा ताजा एकदम जिताड्या सऱ्या टेस्ट लागेल. अरे अरे थोडं नाही करतात. जितका मासा आहे ना हा वजन हा सायप्रिन्स बोलतो. आज जबरदस्त लागतं खायला. तुपाचा हा सायप्रिन्स. सायप्रिन्स काय हायलाइट कर हायलाइट कर. जाऊन द्यायचं. चल ह्या आणि लगेच जिवंत सोडा. चायना घेणार तुम्ही नाही. हा फक्त व्यवस्थित काटं नाही असते असं बघा. आपली मच्छी टेस्टी आणि ताजी आहे. जो नरम मासा असते ह्यातला ते समजा आता लाल पडलेला असतं तो समजा फ्लॉप आहे. त्यांचं पाणी भरून असं आपला हात जिताऱ्यासारखा लागलेला आहे. काटं बिटं जिताऱ्यासारखं लागतात त्याला. हां आणि मस्त ताजी ताजे फ्राय करा बोलाव. आठवण काढतो कधी लागला नाही की एक एक मच्छी टेस्टला नाही. काका आपल्याला टेस्टला मच्छी चालू कांद्याचे काके युट्यूबला लागतो एवढे. असं आहे काय हा काय आपल्या शिवडा काढून दाखवेल बघा. बघ किती मासले बरा गरगर गरगर फिरतो. बघ किती हुशार असेल. किती ऍक्टिव्ह आहेत बिलते. आणि याला काय यार फंटूच असतील.
काय एवढे पाण्यात मिळत ना, मग एवढे तल्यात कधी मिळतील? उडी मारून पळते. अरे बापरे, आहे हा काय पळाला येत ना, पळाला येत ना, उड्या मारून पळतात. आणि ह्याच्यात रूप आहे, ह्याच्यात लांबड्याला बरोबर. तुम्ही आता एक दिवशी पेरा मारताना बघायला, एक दिवशी फेरी मारतो. पेरा मोठा मारतात ना, पेरा ठेवलं बघायला. हा, आणि त्याच्यात जवळजवळ 2-2.5 टन मच्छी ठेवली टोकनी बारीक. मोठ्या शूटिंग करायला शूटिंग करायचं. त्याला काढतं पण टेस्टी असतं. हा, हे लोक जाम खातात. पण भैया लोक ना, हा, त्यांच्याकडे रोज मासा. त्यांच्याकडून हे मोठं होतं माझ्याकडे मागं झालेलं. हा काय 5 किलोचं बनवलेलं मोठं. मग टाकत ज्यावेळेस मारला की नाही 2 लाख टाकताय. हं, आणि तो समजत त्याने सेंटर लावून सेंटर आणि हं, हे मला हाड मोडून हं, तो जो संगत केला बासामा कळतात, हं, चुरा काढला आणि रुपचेल म्हणजे त्याला किराणा बोलतात गॉप आपलं. हं. हा खारे पाण्याची टेस्ट मच्छी लागते, अशी नाही. आता ह्याला आम्ही आता टायमाला ह्याच्या चिवड्या 4-5 चिंच्या टाकून पूर्ण. काय झालं, आमची सगळी मच्छी शेल होता, आम्ही काढायला सोडत नाही. तर त्याच्यात ती काढले की पेरला काढलेलं पाणी भरत त्यावेळेला काढलं. हं. आणि डोका ह्याच्यावर काका किती वर्ष झाली तुम्हाला हा करून? हा, किती वर्ष झाली? याच्यात हं. कमीत कमी नाही केलं तर 8-9 वर्ष झाली मला. मासा हा रुई साधारण 2-2.25 किलो होईल भरलेलं असतं ना ते. आणि हा किलो दिसतोय मासे. हा बघा, इकडे 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 आहे, इकडे आहे, समोर समोर, कुठे गेला? तिकडे तिकडे तो उडी मारत मध्ये. हा किलो हं. हा ब्रीडिंगचा. हा सिल्वर हा कमीत कमी 5-5.5 किलो त्याच्या ब्रीडिंगचा. हं. पाल्यापेक्षाला रेट असतो. हा मोठा जसा होईल ना तर खायला टेस्टी असतात. ही सगळी मच्छी तशी टेस्टी त्याला पण रुई सारखं गाठा असतात. रुईसार असतात. पण लोक खाणार तर हा कमीत कमी 5-5 किलोचा आहे. तर हे असतं ना, खाना लय प्रोटीन असतं ते. गहू बाजरी सगळं ह्याचा तो भाडा करायचा 2 टप्प्यात. ही लाईट 12 किलोची गेली.